आमच्या भावकीने ठेवला होता जागरण गोंधळाचा कार्यक्रम। जय शिवराय सगळ्यांना। विषय असा होता की आम्ही चाललो होतो जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गावाला। जाता जाता आम्हाला पाऊस एवढा लागला की बोलायला नको, सगळं भिजून गेलो होतो। त्यासाठी आम्ही थांबलो होतो जोशी हॉटेलसाठी। भूक लागली होती, लय गार लागत होतं, म्हटलं तिथं थांबावं, थोडं कॉफी वगैरे घ्यावं आणि तिथून निघावं। घरापाशी पोहोचल्या चालू होता तिथं 5 पावलीचा कार्यक्रम जो गोंधळाच्या अगोदर केला जातो। आणि 5 पावलीचा कार्यक्रम झाल्यानंतर गेलो गारण्याच्या कार्यक्रमाला आणि तिथं गारण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आरती वगैरे झाली। सगळं मांडामांड चालू होती आमच्या घरामध्ये आणि आमच्या घरातच गोंधळाचा वगैरे कार्यक्रम करणार होते। सगळं मांडून वगैरे झालं आणि चालू झाली काकड्याची आरती। काकडा आरती आमच्याच हातात दिली होती वगैरे झाल्यानंतर ज्याच्या अंगात वार येते त्याच्या अंगात वार यायला लागलं, कारण की गोंधळी एक नंबर गोंधळ करत होते। वेगवेगळ्या देवांचे वार प्रत्येकाच्या अंगात येत असल्यामुळे एवढं भारी वाटत होतं की बोलायला नको। तेच बघण्यासाठी सगळे आमच्या घरात सगळी भावकी एकत्र आली होती, पण लाईटीने मात्र एवढा घोळ केला की बोलायलाच नको। पण ते जाऊ दे, त्यानंतर मग चालू केलं दिवट्याला सजवायचा कार्यक्रम। दिवट्याला एवढा भारी सजवला होता की बोलायला नको, तो आम्हालाच ओळखू येईना। झाल्यानंतर मुरळीचा नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला। सगळे एकदम बेपान नाचल्याने एकदम असा कार्यक्रम एक नंबर झाला। सकाळी मला थोडा उठायला उशीर झाला, पण वातावरण तर एक नंबर झालं होतं। त्यानंतर मम्मीने आणि वहिनींनी बनवले होते पोहे खाल्ल्यानंतर मग तिथं चालू होता आपल्या जेवणाचा कार्यक्रम। जेवणात होतं बकरं, का तर ते देवाच्या राखणदाराला द्यायला लागतं। मग सगळे जेवणाच्या तयारीला लागले। जेवण तर होत राहील, पण मी गेलो मग टायरचं पंक्चर काढण्यासाठी या बारकेला घेऊन। बारकेला मी कुठं सांगितलं होतं कुठंतरी फिरायला जाऊ, तो लय रागाव। आल्यानंतर मग आपल्या घरात बसवलं होतं जेवणाच्या पंक्ती। सगळ्यांनी पोटभर जेवण केल्यानंतर मग पप्पा लागले आपल्या घराचं काम करायला, कारण की घराचं काम चालू होतं। मी आपलं लागलो पाड वगैरे गोळा करायला। एक नंबर असे पाड भेटले।